दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक। सुनेत्रा पवार, जय पवार, सुप्रिया सुळे बैठकीला हजर। बैठकीत राजकीय निर्णय होणार का याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री पदाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती। वर्षा निवासस्थानी नेत्यांमध्ये तासभर खलबत। राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भातील निर्णय पवार कुटुंब घेणार। पवार कुटुंबियांशिवाय कुणीही निर्णय घेणार नाही, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचं काय होणार याची चर्चा। शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असं अंकुश काकडेंचं मोठं वक्तव्य। पार्थ पवार राज्यसभेचे खासदार होऊ शकतात, तर सुनेत्रा पवार विधानसभा पोटनिवडणूक लढणार। राष्ट्रवादीकडून लवकरच निर्णय घेतला जाणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। अजितदादांच्या निधनानंतर आता धनंजय मुंडेंकडे पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता, तर सुनील शेळके आणि अनिल पाटलांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। ठाण्याच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकरांनी भरला उमेदवारी अर्ज, तर केडीएमसीच्या महापौर पदासाठी हर्षाली थविलांनी भरला अर्ज। दोन्ही ठिकाणी भाजपचा होणार उपमहापौर। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या हर्षाली थविल यांनी महापौर पदासाठी भरला अर्ज, तर भाजपच्या राहुल दामलेंचा उपमहापौर पदासाठी अर्ज। अकोल्याच्या महापौरपदी शारदा खेडकर, भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या खेडकरांनी केला होता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचं काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असं मोठं वक्तव्य अंकुश काकडेंनी केलं। पार्थ पवार राज्यसभेचे खासदार होऊ शकतात, तर सुनेत्रा पवार विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, तर राष्ट्रवादीकडून लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे। अजितदादांच्या निधनानंतर आता धनंजय मुंडेंकडे पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तर सुनील शेळके आणि अनिल पाटलांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं हा प्रश्न राष्ट्रवादीचा प्रश्न असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय, तर त्या संदर्भात आम्ही काही टीका टिप्पणी करणं योग्य होणार नसल्याचे ते म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांची मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी भेट घेतली। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडे सोपवण्यात येणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली। अजित पवारांच्या मातोश्री आशा पवारांनी शरद पवारांची भेट घेतली। अजित पवार यांचा आज तिसऱ्या दिवशी धार्मिक विधी उरकल्यानंतर पवार कुटुंबीय काटेवाडीत आहे। अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी शारदा खेडकरांची निवड करण्यात आली, तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड करण्यात आली। कल्याण डोंबिवली महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी थविल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी होणार असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। सकाळी 11च्या सुमारास महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे। यंदाचं महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। शिवसेनेच्या वतीनं विमल भोईर, डॉक्टर दर्शना जानकर आणि शर्मिला गायकवाड यांची नावं चर्चित आहेत। पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे आणि या निवडणुकीसाठी
3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली आहे आणि त्यानंतर महापौर पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली। त्यात महापौर पद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारीला होणार आहे। दरम्यान आज महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे। यंदाचं महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। सेनेच्या वतीनं किरण भांगले, हर्षला थवील यांची नावं चर्चेत आहे। अशात शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी नवीन नाव पुढे केलं जाण्याची शक्यता आहे। लातूर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता निवड जी आहे ती 9 फेब्रुवारीला होणार आहे। लातूरमध्ये काँग्रेसने 70 पैकी 43 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलंय, तर गटनेतेपदी विजयकुमार साबदेंची निवड करण्यात आली। त्यामुळे आता महापौरपदी कोणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवलाय। कुठलीही प्रचार सभा आणि रोड शो न घेता प्रचार पत्रकं वाटून प्रचार करण्यात येणार आहे। उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेण्यात येणार नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानं आमदार हिरामण खोसकरांना अश्रू अनावर झालेत। अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानं ते भावूक झाले। जळगावच्या जामनेरमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। गिरीश महाजनांसह सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। अजितदादा गेल्यानंतर आजची सकाळ ही सुन्न करणारी ठरते। त्यात एका माणसाने केलेली ही कृती अजितदादा किती सामान्य लोकांच्या गळ्यात ताईत होते हे दाखवून देते। डिजिटल बोर्ड करून शुभेच्छा द्यायला खिशात पैसे नाहीत, मात्र पेपरमधील फोटोला फुलं वाहून श्रद्धांजली वाहिली ही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्याच्या खेड तालुक्यात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। सांगलीच्या मिरजेमध्ये अजित पवार यांना मदरशातील विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली। मिरजेच्या मंगळवार पेठेतील इसापूर गल्लीतील मदरशामध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी लहान विद्यार्थ्यांनी कुराण पठण केलं। अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे ते रहिवासी आहेत। अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकून ते अस्वस्थ झाले होते। तीव्र धक्का बसल्यानं त्यांचं निधन झालं। शिवभोजन थाळी योजनेतील 164 केंद्रांवर निधी अभावी संकट निर्माण झाले। गेल्या 9 महिन्यांपासून अनुदान रखडले। केंद्र चालकांकडून उधारीवर थाळी वितरण सुरू असल्याची माहिती आहे, तर राज्य शासनाकडे 10 कोटी 71 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पुन्हा एकदा मोठी गळती लागली। मुंबई आग्रा महामार्गावरील वर्षी गावाजवळ जलवाहिनी फुटली, यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। मुंबईतील वरळी शिवडी उन्नत मार्गिकेत बाधित होणाऱ्या प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील 2 इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनास सुरुवात झाली आणि या प्रकल्पात 78 रहिवासी बाधित होत असून त्यापैकी 25 जणांना गुरुवारी पुनर्वसन वसाहतीमधील घरांच्या चाव्या MMRDA कडून देण्यात आल्या। त्यामुळे या रहिवाशांचा पुनर्वसनाचा तिढा सुटला। मुंबईतील PCE इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाचं काम हाती घेण्यात आलंय। या कामामुळे मुंबईत 7 फेब्रुवारीपर्यंत 10% पाणी कपात लागू करण्यात आली। या काळात पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं। समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमसाठी गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। यासाठी 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 14 टप्प्यांमध्ये 1 तासासाठी ब्लॉक असेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून परदेशात विमानसेवा सुरू होणार आहे। आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी रात्रंदिवस विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफचा परवाना फेब्रुवारीपासून मिळणार आहे आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळावरून जगभरातील विविध देशांमध्ये प्रवास करता येईल। नवी मुंबई विमानतळावर सध्या दररोज 23 विमानांचं उड्डाण पार पडतं आहे। मुंबईतील दैनंदिन ट्रॅफिक जामच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता शहरात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही आणि या निर्णयामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे।
पुणे महापालिकेच्या PMPLच्या तिकिटांसाठी पुणेकरांकडून ऑनलाईन तिकिटाला पसंती दिली जाते। शहरात 1,10,000 प्रवाशांकडून दररोज ऑनलाईन तिकिटं काढण्यात येत आहेत। ऑनलाईन सुविधेमुळे वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद कमी होतात। पुण्यात रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे। साईनगर शिर्डी, खडकी, दौंड आणि सोलापूर दरम्यानच्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या 1 फेब्रुवारीपासून 4 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत। भाईंदर आणि वांद्रे दरम्यान या 4 अतिरिक्त लोकल चालवण्यात येतील। या नव्या लोकल फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्यांची एकूण संख्या 1410 इतकी होणार आहे। पश्चिम रेल्वेवर पुढील महिन्यात आणखी एक AC लोकल दाखल होणार आहे। या नवीन AC लोकलच्या किमान 12 फेऱ्या चालवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेवर AC लोकल फेऱ्यांची संख्या 133 पर्यंत वाढणार आहे। मात्र सध्या लोकलच्या फेऱ्या घटणार असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसणार आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेवरील लोकल डब्यात अनधिकृतपणे बाबाबुवांच्या जाहिराती लावण्याचे प्रकार सुरू होते। या जाहिरातीतून प्रवाशांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत होती। अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्या या जाहिरातींना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने RPFचे पथक तयार केलं होतं। या पथकाद्वारे जाहिराती लावणाऱ्या टोळीच्या कथित मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदारांना पकडण्यात आलेले आहे। तसंच त्यांच्याकडून जाहिरातींची 42,000 अनधिकृत पत्रकं जप्त करण्यात आलेली आहेत। दादर सावंतवाडी एक्सप्रेस आता 22 डब्यांची करण्यात येणार आहे। सध्या या एक्सप्रेसला 18 डबे आहेत। रेल्वे 22 डब्यांची झाल्यानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MMRDCला दिलेले आहेत। त्यानुसार आता MSRDCने नागपूर, चंद्रपूर, नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली या 3 विस्तारित महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत निविदा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याचवेळी नागपूर, गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्गाचं 90% भूसंपादन पूर्ण झालं। लवकरच नागपूर चंद्रपूर महामार्गाचंही भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे शिक्षक अडचणीत आलेत। शिक्षकांची CTET ही परीक्षा देशभरात 7 आणि 8 तारखेला होणार आहे। निवडणुकीमुळे परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी आल्यानं शिक्षक संभ्रमात पडले। सिल्लोड तालुक्यात मनरेगा योजनांमधील गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी कारवाई न झाल्यानं राजू रोजेकरांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले। सिरसाळा इथल्या विहिरस गायगोठा योजनांमध्ये अपहार, संगनमत आणि हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप करण्यात आले। वरील बातमी मला TV चॅनलसाठी 12 सेकंदाची बनवून द्या। सोबत